कम ऑन. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सगळ्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचं आजच्या शुक्रवारी तुमच्या इंग्रजीच्या तासिकेचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. सर्व 5वीच्या विद्यार्थ्यांनी आपापली टेक्स्टबुक ओपन करायची आहेत. ओपन युअर बुक्स अँड पेज नंबर 8 या ठिकाणी 8 नंबर दिलेले आहे बघा. कदाचित इथे मोबाईलवरती हे टेक्स्टबुक बघताना काही वेळेस पेजेसचे थोडं मिसप्लेस होतं, त्यामुळे तुम्ही तो लेसन कोणत्या पानावरती आहे थोडं 1-2 पेजेस मागे पुढे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते नक्की सापडेल. काही काळजी करायची नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला मीन्स ऑन ट्यूजडे म्हणजे मंगळवारी वी कुड नॉट मॅनेज टू टेक अवर पिरियड ऑफ इंग्लिश. So I am quite sorry. Now today it is Friday right now, and regularly we are taking our lesson of our English subject. So I suggest you all children to open your textbooks and see the page number 8. हे 8 नंबरचं पान तुम्हाला मी सर्कल केलेलं होतं. आज आपल्याला या 8 नंबर पानावरची एक ॲक्टिव्हिटी पाहायची आहे. ती म्हणजे टॉकिंग अबाउट थिंग्स. लक्षात. आता तुम्ही म्हणाल सर मग ह्या ॲक्टिव्हिटीचं काय केलं तुम्ही? ही ॲक्टिव्हिटी आपण घेणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही म्हणाल सर मग ह्या बिंगोच्या ॲक्टिव्हिटीचं काय झालं? ही बिंगोची ॲक्टिव्हिटी हे एक सॉन्ग आहे. ते सॉन्ग तुम्ही ज्यावेळेस वर्गात राहिला असतात तर मी तुम्हाला आपण हे सॉन्ग एकत्रित घेतलं असतं. व्हेरी सून वी विल बी इन अवर क्लासरूम, अँड वेन यू विल इन अवर क्लासरूम डेफिनेटली वी विल टेक दिस सॉन्ग in our class, okay, for our teaching activity. Now see, we are going to learn this activity. I have circled it. मी इथं सर्कल केलेलं आहे. and the name of this activity is vanishing sentences. आता हा जो व्हॅनिशिंग आहे मी अंडरलाईन केली बघा. टू व्हॅनिश म्हणजे नष्ट होणे, कमी करणे असं धरा तुम्ही. कमी करणे. व्हॅनिशिंग म्हणजे कमी करणे किंवा कमी होणे असा अर्थ होतो याचा. तर व्हॅनिशिंग सेंटेन्सेस म्हणजे काय? वाक्य कमी करणे असं त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात. तर आपण इथे काय म्हटलेलं बघा, मी सर्कल केलं. रीड द सेंटेन्स केअरफुली म्हणजे वाक्य काळजीपूर्वक वाचा. कोणतं वाक्य? हे वाक्य. रीड द सेंटेन्स केअरफुली, देन कंटिन्यू टू रीड इट अलाउड सेईंग द मिसिंग वर्ड्स टिल यू कॅन रीड द होल सेंटेन्स इन फ्रॉम मेमरी. म्हणजे तुम्ही हे वाक्य लक्ष देऊन वाचा. त्यानंतर तोपर्यंत वाचा जोपर्यंत तुम्ही हे वाक्य तोंडी म्हणू शकत नाही. लक्षात. आता इथे पण म्हटलेलं आहे त्यांनी, इथं पहिलं वाक्य लक्षपूर्वक वाचा, नंतर गाळलेले शब्द स्वतः म्हणत ते मोठ्याने वाचा. असे करत शेवटी पूर्ण वाक्य मनाने आठवून वाचा. बरोबर. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला लक्षात येईल की इथे पहिलं वाक्य काय दिलं आहे. नीट लक्ष द्या मुलांनो, नीट लक्ष द्या. माझ्याकडे बघू नका. माझ्या बॅक साईडला वरती टेरेसला लागून फॅन फिरतो आहे. तुमचं लक्ष फॅनकडे असेल की सरांच्या वर्गातला फॅन फिरतो आहे, सरांनी फॅन का नाही बंद केला. लक्षात. त्या गोष्टीत तुम्ही पडू नका. तर तुम्ही मी कुठे टिक करतो ते नीट लक्ष द्या. द क्विक ब्राऊन फॉक्स हे वाक्य वाचतो बघा. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग हे वाक्य आहे. तेच वाक्य खाली दिलेलं आहे बघा. इथे दिलेलं आहे. काय म्हटलं बघा. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. तुम्हाला पुढे वाचायचं आहे परत. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी, पुढे रिकामी जागा आहे. तर तिथं काय येतं? डॉग येतं. तर तुम्ही ते म्हणत जायचं आहे. लक्षात. पुढचं वाक्य आहे द क्विक brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं वाक्य तुम्ही वाचलं. आता तुम्हाला माहिती आहे की पहिलं वाक्य द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग म्हणजे हे वाक्य तुम्हाला वाचायचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र हा जो डॉग शब्द आहे इथे त्यांनी गाळलेला आहे. पुढच्या वाक्यात लेझी डॉग गाळलेला आहे.
तिसऱ्या वाक्यात अ लेझी डॉग गाळलेला आहे. पुढच्या वाक्यात ओव्हर अ लेझी डॉग गाळलेला आहे. पुढच्या वाक्यात जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग गाळलेला आहे. नेक्स्ट पुढच्या वाक्यामध्ये फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. पुढच्या वाक्यात द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग हे गाळलेलं आहे. आणि पुढच्या वाक्यात क्विक्स ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. आणि शेवटच्या वाक्यात काहीच दिलेलं नाही, तोपर्यंत तुमचं वाक्य पाठ झालेलं असेल आणि ते वाक्य आहे द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग. अशा प्रकारे या वाक्याची तुम्हाला वाचनाचा सराव करायचा आहे. म्हणजे मिसिंग वर्ड्स जे आहेत ते तुमचे लगेच लक्षात येतील, जेणेकरून तुम्ही हे वाक्य तुमचं पाठ होईल. आता पाठ होईल म्हणजे मग तुम्ही म्हणाल सर पाठ झाल्यावर मग ते का परीक्षेला येणार आहे का? नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा वाचल्यानंतर तुमचं किती लक्षात राहतं आणि तुम्ही ओरली म्हणजे तोंडी किती बोलू शकतात याचा तो अर्थ त्याच्यातून निघतो. आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी बघायची आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे की बघा, एक मिनिट तुम्ही थांबा. हां, समथिंग आता झालं. या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे टॉकिंग अबाउट थिंग्स 1. टॉकिंग अबाउट थिंग्स म्हणजे काही वस्तूंविषयी बोलणे, भाग 1. आता काय म्हटलेलं आहे आपल्याला इथे, त्यांनी काय म्हटलं बघा, मी सर्कल केलं आहे. नेम ईच पिक्चर अँड यूज इट टू मेक अ मिनिंगफुल फ्रेज. आता प्रत्येक चित्राला तुम्ही नाव द्यायचं आहे, ओळखायचं आहे चित्र कशाचं आहे ते, बरोबर, आणि त्या चित्राला नाव द्यायचं आहे. या ठिकाणी जेवढीही चित्र दिलेली आहेत बरं का, या ठिकाणी बघा नीट, मी स्क्रीन थोडं स्मॉल करतो. या चित्रामध्ये म्हणजे पान नंबर 9वरती, हे 9 पेज नंबर 9वरती बघा, या चित्रात या पेजवरती जेवढीही चित्र दिलेली आहेत त्या सगळ्या चित्रांची नावे आजूबाजूला इथे दिलेली आहेत बघा. इथे खाली साईडला वरत्या बाजूला सगळ्या ठिकाणी नाव दिलं आहे. उदाहरणार्थ समजा आपण जर शोधलं, आता उदाहरणार्थ हा एलिफंटचं चित्र आहे, तुम्हाला माहिती आहे. तर एलिफंटचा शब्द कुठं दिलेला आहे इथं? एलिफंटचा शब्द म्हणजे तो एलिफंट कसा असतो? एलिफंट लहान असतो का, म्हणजे जाड असतो का बारीक असतो? जाड असतो ना. लहान असतो का मोठा असतो? इथे मोठा दिलेला आहे. मग मोठा हा शब्द इंग्लिशमध्ये काय म्हणतो मोठ्याला? बिग म्हणतो आपण, बिग, बरोबर. बिग असा शब्द आहे, BIG, बिग म्हणजे मोठा. आणि स्मॉल पण एलिफंट असू शकतो. स्मॉल म्हणजे SMALL, स्मॉल म्हणजे लहान, असा त्याचा अर्थ पण होतो. तर त्या चित्राला योग्य असं तुम्ही पॅरलल शब्द म्हणजे जोडणारा शब्द शोधायचा आहे. आता या ठिकाणी काय म्हटलं बघा, प्रत्येक चित्र कशाचे आहे ते सांगून अर्थपूर्ण शब्दगट तयार करा. काही शब्द इथे दिलेले आहेत. अर्थपूर्ण शब्दगट, त्याला इंग्रजीमध्ये फ्रेज असं म्हणतात. फ्रेज हा शब्द बघा, मी अंडरलाईन केली, फ्रेज म्हणजे अर्थपूर्ण शब्दगट, लहान शब्दगट. जसं की या ठिकाणी दिलेलं आहे एक्झाम्पल. काय दिलेलं आहे या ठिकाणी? एक्झाम्पल दिलेलं आहे. काय एक्झाम्पल दिलं आहे? बिग रेड स्वीट ॲपल. एक मोठं लाल गोड सफरचंद, बरोबर. एक मोठं लाल गोड सफरचंद असं शब्दगट दिलेला आहे. आणि या शब्दगटाला इंग्रजीमध्ये फ्रेज असं म्हणतात आणि फ्रेजला मराठीमध्ये लहान अर्थपूर्ण शब्दगट असं म्हणतात, बरोबर. मग आता तुम्ही तसं बनवू शकतात. मग इथे कसं कराल तुम्ही बघा. आता या ठिकाणी स्क्रीन अजून थोडं लहान करतो. हां, मग तुम्ही आता मी एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवतो. हा कप आहे इथं. हां, कप. मग कपला मी मागून एक अर्थपूर्ण शब्द तयार करतो. हां, कप कसा आहे? स्मॉल. मी स्मॉल पण वापरू शकतो. अ स्मॉल कप झालं. हे अर्थपूर्ण शब्दगट तयार झाला, ही फ्रेज तयार झाली ना, लक्षात. तर तुम्ही अशा प्रकारे शब्दगट तयार करू शकतात. बरं, अजून एक शब्दगट मी तयार करू शकतो. हां, काय याला काय म्हणता तुम्ही? रॅबिट. ओके, तर हा रॅबिट.
मग रॅबिट कसा आहे? हा रॅबिट कसा आहे? स्ट्रॉंग आहे का? हा स्ट्रॉंग आहे का? मजबूत असतो का रॅबिट? नाही. लॉंग आहे का? लांब असतो का? नाही. टॉल असतो म्हणजे उंच असतो का? नाही. लिटल असतो का? हो, लिटल पण असतो. यंग असतो का? यंग म्हणजे लहान. हो हो, ओके. अजून ही जेवढी शब्द इथे दिलेले आहेत याच्यातून तुम्ही योग्य शब्द जोडणारा त्याला योग्य सुटेबल असा शब्द शोधायचा आहे. मग हा जो रॅबिट आहे, मग मी इथं माझ्या पद्धतीने अ लिटल रॅबिट, RABBIT अशा पद्धतीनं मी फ्रेजेस म्हणजे अर्थपूर्ण शब्दगट तयार केले. तसं तुम्हीसुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आता पुढे आपण जाऊया पुढच्या ॲक्टिव्हिटीजकडे. तर पुढची ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे 3 रेस इथं. आता मला वाटतं ही ॲक्टिव्हिटी फार मोठी आहे बरं का. ही ॲक्टिव्हिटी फार मोठी आहे. हिला समजण्यासाठी आपल्याला वेळ लागेल. तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला मीन्स ऑन ट्यूजडे वी विल स्टडी दिस ॲक्टिव्हिटी, सेंटेन्स रेस नावाची ॲक्टिव्हिटी आपण शिकणार आहोत. आपण इथे थांबूया आणि पुढच्या तासाला आपण पुन्हा भेटूया. टिल देन, गुड बाय.